आता एक मोठी बातमी आहे बच्चू कडू संदर्भातली। बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। कडूंनी मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि या भेटीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याबाबत खलबत झाल्याची माहिती मिळते। अनेक दिवसांपासून बच्चू कडू हे युतीत नाराज असल्याची चर्चा आहे। कालच त्यांनी संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढला आणि सरकारवरती आसूड उगारलाय आणि या पार्श्वभूमीवर कडू आणि शरद पवार यांची भेट राजकीय समीकरण बदलण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची मानली जाते। 1 सप्टेंबर पर्यंत आम्ही युतीला सरकारला वेळ दिलेला आहे। तेपर्यंत या सगळ्या संदर्भात इतरही पक्षाशी या मुद्द्यासंदर्भात सहमत होतं का, त्याच्यावर चर्चा कशी करता येईल किंवा हे मुद्दे अजेंड्यावर कशा प्रकारे येईल, चर्चेला कशी येईल, यासाठी हा प्रयत्न। माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी 3 आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे 3 आठवड्याचं कामकाज करून आलोय। महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे। तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंसोबत राहतील असा दावा मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय। सरकार विरोधात बच्चू कडू यांनी संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढला। त्यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली। यावरून आता बच्चू कडू महायुतीला रामराम ठोकणार ही चर्चा सुरू झाली आहे। मान्य बच्चूभाऊने असं कुठेही संकेत दिलेले नाहीत की मी महाविकास आघाडीकडे जाणार आहे म्हणून। त्यांनी काय सांगितलं, सकाळी आपण जे म्हणताय की पूर्वनियोजित भेट त्यांची पवार साहेबांची ठरलेली होती आणि म्हणूनसाठी ते त्यांना भेटायला गेलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की मी सरकारपुढे काही प्रश्न मांडलेले आहेत आणि सरकारबरोबर चर्चा करून ते सोडवण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळं कुठेही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करतायत आणि मला विश्वास आहे की ते शिंदे साहेबांच्या बरोबरच राहतील। विधानसभेची निवडणूक आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल हा प्रयत्न करत असतो। आज बच्चू कडू शरद पवारला भेटायला गेले, आणखी कोण कुणाला भेटायला जातील, आमच्याकडे अनेक लोक येतात, म्हणून आम्ही या विषयावर एवढं गांभीर्याने पाहत नाहीत। आणि बच्चू कडू तसे अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आणि ते अशाच पद्धतीने निवडणूक आजपर्यंत लढत आलेले आहेत, म्हणून ते गेल्याने किंवा भेटल्याने फार काही असं घटना घडतील अशातला काही भाग नाही। तर काल संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांनी काढलेल्या मोर्चावरून आमदार रवी राणांनी बच्चू कडूंवर पुन्हा हल्लाबोल केला। रोजंदारीने लोक नेऊन मोर्चा काढणं हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे असं म्हणत राणांनी कडूंना डिवचलं। तर कडू कटप्पाची भूमिका निभावताय असा आरोप राणांनी केलाय। सगळ्यांनी पाहिलं किती लाख लोक होते, किती हजार होते, किती लोक होते। रोजंदारीनं लोक नेऊन मोर्चा काढणे, आंदोलन करणे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे। अपंगासाठी काम केलं पाहिजे, अपंगाच्या न्यायासाठी काम केलं पाहिजे। ते सगळं सोडून मोर्चे काढणे, इलेक्शनच्या समोर नौटंकी करणे, म्हणून कटप्पाची भूमिका बच्चू कडू निभवत आहे।